नमस्कार तरुण विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 10 अत्यंत महत्त्वपूर्ण जनरल नॉलेज प्रश्न घेणार आहोत जे तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात किंवा परीक्षेत विचारले जाऊ शकतात. जर कोणाला यापैकी उत्तरे येत असतील तर त्यांनी कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा. चला मग सुरू करूया. तुमचा पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशात आंबट मध मिळते? तुमचे ऑप्शन्स आहेत: ए भारत, बी ब्राझील, सी कनाडा, डी अमेरिका. याचे बरोबर उत्तर आहे बी ब्राझील. तुमचा दुसरा प्रश्न आहे, मगरीच्या तोंडात किती दात असतात? तुमचे ऑप्शन्स आहेत: ए 70, बी 75, सी 82, डी 85. याचे बरोबर उत्तर आहे सी 82. तुमचा तिसरा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याला गोळी लागत नाही? तुमचे ऑप्शन्स आहेत: ए वाघ, बी घोडा, सी डुक्कर, डी गेंडा. याचे बरोबर उत्तर आहे डी गेंडा. तुमचा चौथा प्रश्न आहे, कोणता प्राणी उलटा चालू शकत नाही? तुमचे ऑप्शन्स आहेत: ए हत्ती, बी गेंडा, सी कांगारू, डी जिराफ. याचे बरोबर उत्तर आहे सी कांगारू. तुमचा पाचवा प्रश्न आहे, कोणत्या देशात एकही सैनिक नाही? तुमचे ऑप्शन्स आहेत: ए युगांडा, बी आइसलँड, सी कुवैत, डी मलेशिया. याचे बरोबर उत्तर आहे बी आइसलँड. मित्रांनो, जर तुम्हाला असे जीके व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग पुढचा प्रश्न बघूया. तुमचा सहावा प्रश्न आहे, कोणत्या देशातील लोक सर्वात कमी आजारी पडतात? तुमचे ऑप्शन्स आहेत: ए भारत, बी पाकिस्तान, सी जपान, डी अमेरिका. याचे बरोबर उत्तर आहे डी अमेरिका. तुमचा सातवा प्रश्न आहे, कोणत्या राज्यात लाल भेंडी उगवली जाते? तुमचे ऑप्शन्स आहेत: ए राजस्थान, बी महाराष्ट्र, सी हरियाणा, डी तामिळनाडू. याचे बरोबर उत्तर आहे ते राजस्थान. तुमचा आठवा प्रश्न आहे, आल्याचा रस पिल्याने कोणता आजार बरा होतो? तुमचे ऑप्शन्स आहेत: ए दमा, बी खोकला, सी पित्त, डी सर्दी. याचे बरोबर उत्तर आहे बी खोकला. तुमचा नववा प्रश्न आहे, कोणत्या प्राण्याचे दूध गुलाबी रंगाचे असते? तुमचे ऑप्शन्स आहेत: ए हत्ती, बी गाय, सी गेंडा, डी हिप्पो. याचे बरोबर उत्तर आहे डी हिप्पो. तुमचा 10वा प्रश्न आहे, कोणता जिल्हा सीताफळांसाठी प्रसिद्ध आहे? तुमचे ऑप्शन्स आहेत: ए नाशिक, बी संभाजीनगर, सी लातूर, डी सांगली. मित्रांनो, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये टाईप करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.